आज अचानक त्यांच्या माध्यमातून माझ्यावरती एक जबाबदारी आली. दोन्ही प्रत्येक एखादी जबाबदारी घ्यायची म्हणजे आपण थोडा अभ्यास करावा लागतो, एखाद्या थोडंसं लिहून जातो, माहिती घेऊन जातो शिकत नाही. पण आता अचानक आलेल्या जबाबदारीवरून ते मी आपण सुरू करतो सगळं. या ठिकाणी मला आज ही जबाबदारी दिली म्हणून मी या तुमच्या सुरक्षित या ठिकाणी आभार मानतो. आणि आज आपल्याकडे एक पाहुणे त्यांची ओळख करतो तर मराज धोत्रे ते आपल्याकडं नमस्कार आलेले. त्यांचं म्हणून गाव आहे. त्यांनी पण त्यांच्या गावामध्ये 50,000 लावल्यात आणि 100 भक्त आहे. रोज सकाळी घरापासून त्यांच्या 8 किलोमीटरनी रोज पळतात त्या दर्शनासाठी गोडूला. तर आणि त्यांना पण खूप सामाजिक आवड आहे. त्यांच्या गावात त्यांनी स्वतः काम करून झाडं लावली. त्या ठिकाणी त्यांचं गावांचं मोठं या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं आता मी तुम्हाला RTI माहिती अधिकार कायदा, खऱ्या अर्थानं हा कायदा साहेब म्हणल्याप्रमाणे काही अडचणीचा पण आहे. आणि खरंच जर आतापर्यंत जेवढे भ्रष्टाचार उघड झालेले आहेत आपल्या देशामध्ये, प्रत्येक भ्रष्टाचार हा त्या RTI कायद्याच्या माध्यमातून उघड झालेला आहे. त्यामुळे तसा त्रास पण होत असेल काही फायदे पण जर 10% त्रास असेल तर 90% फायदे. प्रत्येकाला तो कायदा कधी माहित होतो म्हणजे ज्यावेळेला आपल्या स्वतःवर अडचण येते, आपल्या स्वतःला एखादं डॉक्युमेंट आपल्याला 100 अर्ज केलं तर ते मिळत नाही एखादं कागदपत्र. पण ज्यावेळेला RTIचा अर्ज होता मग त्यावेळेला ते कागदपत्र मिळतात, त्यावेळेला खऱ्या अडचण त्या RTI कायद्याची आपल्याला गरज भासते आणि त्याची आवड निर्माण होते. अनेक RTI कायदे असे तयार झाले त्यांचे कागदपत्र त्यांना मिळत नाही. त्यामुळे त्या कागदपत्रे मिळवण्याच्या त्या घेत ते शिकल्यात आणि RTI काढून दिले. त्यामुळे प्रत्येकाने ह्या कायद्याचा वापर केला पाहिजे. बऱ्यापैकी आपण या ठिकाणी बसतोय, बरेच जण या ठिकाणी जमिनीच्या व्यवसायामध्ये काम करतात. अनेक ठिकाणी आपण पाहतो आपल्याला काय घेणार असेल किंवा सातबारे असतील हे सहजसाठी उपलब्ध होत नाही. ज्यावेळेला आपण माहिती कायद्याचा वापर करतो त्यावेळेला आपल्याला तो कागद मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाने या कायद्याचा वापर केलाच पाहिजे. नाही तुम्ही समाजासाठी नसलं करा, स्वतःसाठी ते केला पाहिजे. एखादं आपल्याला आपले जुनं डॉक्युमेंट आहे आपल्या घराचं असेल किंवा आपल्या जमिनीचं असेल, तुम्ही साधा अर्ज कराल काय मिळत नाही. तुम्ही ज्या वेळेला माहिती आहे कायद्याचा वापर करून ते अर्ज करसाल आणि ते डॉक्युमेंट मागवाल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला 100% मिळतं. आता थोडीशी त्याच्यामध्ये सुद्धा खूप पळवाटे गेले. शासकीय कार्यालयामध्ये अनेक आम्हाला उत्तर वेगवेगळे मिळत असतात, तो आमच्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा काही कार्यकर्त्यांना कायद्याचं नॉलेज असतं त्यामुळे त्यांना त्याला सांभाळावं लागतं. पण ज्याला या कायद्याचं नॉलेज आहे त्याला त्या अडचण येत नाही. आपण पहिल्यांदा हे शिकूया की आपण पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे कायदा वापरायचा असेल, तो नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा महसूल विभाग असेल, या ठिकाणी तो कसा वापरायचा आहे. आपल्याला एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावाच्या 1 वर्षात त्या ग्रामपंचायतीमध्ये काय विकास निधी खर्च केलाय, तो कशावरती खर्च झालाय, तो आपण जर टॅक्स करतो तो पैसा योग्यरित्या वापरला गेलाय का नाही, तो जर निधी आलाय तो योग्यरित्या वापरला. यासाठी आपल्याला काय करायचे, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपल्याला 3 अर्ज करायचे. एक अर्ज आपल्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं वार्षिक प्रोसिडिंगच्या छायांकितप्रती मागवायच्या, त्यानंतर वार्षिक प्रोसिडिंगच्या छायांकितप्रती मागवायच्या आणि कॅशबुक मागवायचे. कारण कुठलाही खर्च करायचा म्हणलं की त्याला कॅशबुकला एंट्री घ्यावं लागते किंवा मासिक सेवेला त्याचं रेकॉर्डला घ्यावं लागतं की आपल्याला या ग्रामपंचायत 5 लाख रुपये आपल्याला समाज मंदिरासाठी वापरायचे. तर आपण ती माहिती मागवली तर आपल्याला कळते की बाबा ह्या रोडसाठी किती पैसे पडलेले. समजा एखाद्या रोडला 1 कोटी रुपये खर्च पडलाय, पण त्याचं इस्टिमेट मागवायचं की आपल्याला कळतं त्या रोडला किती लेअर आहे, निधीचा किती लेअर आहे, मुरमाचा किती लेअर आहे, त्यानंतर वरती तुमचं सिमेंट डांबरीकरणाचं किती लेअर आहे ते आपल्याला काय माहित नसतं. ठेकेदार 2 कोटीचं कामाला होतं, 25 लाख रुपये खर्च करतो, काम होते 2-3 वर्षांनी खड्डे पडतात, आपण म्हणतो अरे खड्डे कसे पडले. त्यामुळे आपली जबाबदारी आहे प्रत्येकाची. ते काय आपण कोणाला त्रास देत नाही, कारण तुमच्या आमच्या टॅक्समधून हा सगळा खर्च होत असतो. तेव्हा प्रत्येकाने हे काम प्रत्येकाने केलं पाहिजे की आज रोडला खर्चा खड्डा पडल्यानंतर आपली गाडी जर तापडली तर आपल्याला त्या ठिकाणी गाडीचं नुकसान होतं, तो एखादा मानला जातो, ते पुन्हा जातं त्या ठेकेदारावर जातो. ठेकेदाराने 2 कोटीच्या कामाचं खर्च केला असतो 25-50 लाख रुपये आणि 3 कोटी रुपये असे ते वाटून खाल्ले असतात. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे तो कायदा वापरण्याची. आता त्यामध्ये तो कायदा वापरताना काय लोक ठीक आहे आता साहेब पण त्रास देतात, त्रास दिल्यानंतर समजा एखाद्या अधिकाऱ्याच्या एखाद्या RTI कार्यकर्त्यांनी काही पैशाची मागणी केली, साहेब अधिकारी पगारातून देतो का, तो का देतो, कारण तो चोऱ्या करतो म्हणून देतो ना. त्यामुळं ती पण काम चुकीचे आहे, मी त्याला पाठिंबा देत नाही. परंतु मला सांगायचं आहे का की त्या ठिकाणी त्यानंतर त्या अधिकाऱ्याची मानसिकता होती, चला आपण पैसे कमवून यांना वाटण्यापेक्षा आपण पैसेच टाकायचे. माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का, हा कायदा जर प्रत्येकाने वापरला त्याचा वाईट वापरापेक्षा चांगला वापर जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो शिकला पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये ज्या वेळेला आपण काम करतो आपल्या गावामध्येच आपल्याला माहिती नसतं की कुठला खर्च किती होतं. 2-3
वस्तू आपण 2-3 कागद मागवली तर आपल्याला बऱ्यापैकी त्या गावामध्ये वर्षभरामध्ये किती पैसे आले आणि ते पैसे आपल्या रोडवर कसे खर्च आले, रस्त्यावर खर्च आले असतात, तुमच्या गरजबाबत खर्च आले असतात, समाज मंदिर असेल किंवा त्यांचा एक शो असतो साधील खर्च. पण ते साधील खर्च कधी कधी 50,000 आमच्या गावामध्ये केस ग्रामपंचायतचा आम्ही एक माहिती मागवली होती एकदम 4-5 वर्ष त्यांनी ताकावत खर्च लागला होता 7 लाख रुपये वर्षभराचा. असं किती ताक केला तुम्ही, हे काही गोष्टी येत नाही, या माहिती मागवली नाही तर आपला टॅक्सचा पैसा तो त्या ठिकाणी त्याचा वापर व्यवस्थित होतो का नाही यासाठी प्रत्येकाने माहिती घेणार कायदा वापरला पाहिजे. त्यानंतर तुम्ही नगरपालिकेच्या एखाद्या माहिती घेणार कायद्यामध्ये आपण एखादा माहिती मागवली ग्रामसेवकाला आणि त्यांनी आपल्याला ती माहिती देण्याचं टाळलं तर आपल्याला त्याला अपील करतात विस्तार अधिकाऱ्याचं. विस्तार अधिकाऱ्यांनी जरी माहिती दिली नाही तरी आपल्याला अपील करतात राज्य माहिती अपील करता येतं. त्याला राज्य माहिती आयोगापर्यंत अपील केलं तर आपल्याला 100% ती माहिती मिळते. एखाद्या कार्यालयामध्ये तुम्हाला उत्तर येतं की माहिती टाळ झाली किंवा माहिती उपलब्ध नाही, त्या कायद्यात तरतूद आहे. त्या माहिती ठेवण्याचा कालावधी असतो. समजा ग्रामपंचायत रेकॉर्ड ठेवण्याचा कालावधी किती वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष. जर एखाद्या अर्जामध्ये आपल्याला असं उत्तर आलं की माहिती उपलब्ध नाही, माहिती गाळ झाली, तर कायद्यामध्ये त्याला तरतूद आहे. तुम्ही त्याच्यावरती 2005 कायद्याच्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती फौजदारी दाखल करू शकतो की यांनी या ठिकाणी त्यांची जबाबदारी ही कागदपत्र जपून ठेवायची. त्यांनी कागदपत्र त्यांनी गाळ केली त्यामुळे त्याच्यामध्ये ती पण तरतूद की आपण त्या अधिकाऱ्यावरती आपल्या स्थानिक पोलीस जाऊन तक्रार देऊ शकतो की यांनी या ठिकाणी ही सरकारी डॉक्युमेंट आहेत आणि हे डॉक्युमेंट या ठिकाणी यांनी गाळ केली त्यांनी यांच्यावर फौजदारी दाखल करावी. वेगवेगळ्या त्यामध्ये तरतुदी आहेत. मुळामध्ये माहिती कायद्याचा वापरच करायची गरज पडत नाही. कलम 4 प्रमाणे 17 ते 18 विभागाची माहिती प्रत्येक कार्यालयाने त्याच्या कार्यालयामध्ये आपल्यासाठी उपलब्ध ठेवायची ओपन बघायला आपल्याला. पण त्याचा वापर होत नसल्यामुळं माहिती कायद्याचा वापर त्या ठिकाणी वापर करावा लागतो आणि प्रत्येकाने जर हा वापर केला तर ठीक आहे. काही ठिकाणी भ्रष्टाचार काही कधीच आपल्या देशातला कमी होणार नाही. आपल्या देशामध्ये जर 1 वर्ष 6 महिने भ्रष्टाचार केला नाही ना तर आपण मासात होऊ एवढा आपल्या देशामध्ये पैशाचा भ्रष्टाचार होता. आता नुकतंच एक लोगांमधल्या रस्त्याचा आमच्या कार्यकर्त्यांनी घोटाळा उघडला. 4 फूट रस्ता आहे त्याच्या खर्च फक्त 50 लाख रुपये झाले. सिमेंटचा रस्ता आहे. म्हणजे एवढे पैसे जर एका रोडमध्ये जात असेल आपण चालतो चला आपल्याला काय करायचे, काय करायचं म्हणजे आपण तिथं आपल्या टॅक्सचे पैसे तर लागलेले आहेत ना. प्रत्येकाने हा विचार केला आपण काय करायचं, कुणीतरी काम केलंच पाहिजे ना. शेवटी आता आम्ही काम करतो ठीक आहे, धोका असतो आम्हाला सगळे, पण कधीतरी मारायचेच ना. हा विचार करून ज्यावेळेला काम करतो ना माणूस ज्यावेळी होतो त्यावेळेला खऱ्या अर्थात तिथं ठीक आहे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग असतील, व्यवसायाकडे असतील, पण त्यातून सुद्धा एक दबाव तयार होतो प्रशासनावरती